गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आता मी जस्ट उठली आहे ते तुम्हाला आता समजलं असेल. मम्मी नाही आली कारण मम्मी एक रिझन होता नाही आली. मम्मीची अचानक एवढी तब्येत खराब झाली की तिला उठायला पण येत नव्हतं, तिला चालायला जमत नव्हतं. आईकडे गेली ती, तिथून रेडी होऊन निघतच होती. चप्पल घेऊन आली, साडी घेऊन आलेली, सर्व रेडी होतं. पण अचानक जेव्हा निघायचा टाइम आला तिला एवढं डोकं दुखायला लागलं, चक्कर, उलटी. रात्रपर्यंत ती उलटी करत होती. पण ती तिच्या मम्मी सोबत होती म्हणून आईने तिला मग जेवायला दिलं, खिचडी दिली, ORS काय 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 चालू होतं रात्री त्यांचं. मग मम्मी आईकडेच राहिली, नाही आली. आज येईल ती. मोनू नाही आली. मोनूशी मी बोलणार नाही आहे गाईज. येशूचा क्लास होता म्हणून. तरी पण येशू नंतर क्लासमधनं सुटून आली. पप्पा का नाही आले कारण पप्पा गेलेत कर्नाटक. कुठे गेलेत पप्पा? आता पुण्याला. आता संडेला उद्या येतील पप्पा. तर पप्पा असते तर पप्पा तर पहिलाच पळत आले असते. आणि काकी काका पण बाहेर गेलेले म्हणून खूप कमी लोक होते. पण तरी आजीनी सर्व केलं आणि फायनली गाडी आली आहे घरी. सो मंडेपासून आय थिंक मी शिकायला चालू करणार आहे. मंडेला मी ड्रायव्हिंग क्लासेसला जाणार आहे. पहिला तर तिकडे जे किती दिवस शिकवतात मला जरा सांगा. मी विचारलं नाही त्यांना आणि आता मला खूप कन्फ्यूज आहे मी की किती दिवस शिकवतात. तर तुम्ही मला जरा सांगा. जेव्हा मला कमेंट. हां ठीक आहे ओके. तर आता मम्मी नाही आहे तर आम्ही लोक थोडी घरी बनवणार काय. आम्ही लोकांनी आणले वडापाव, समोसा पाव, चाय खालून. चाय पण घरी नाही बनवला आम्ही. मग येशूला खातो खालचा चाय पण आवडतो, मम्मीला पण आवडतो, तर त्या लोक कधी कधी पितात. सो आता गाडीमध्ये खूप सारे चेंजेस करायचे आहेत मला. येशूला नाही हसायला येतं मी असं काय काय करते तर. येशू माझ्यासोबत रोडवरती पण चालत असते आणि मी काहीतरी येड्यासारखं केलं ना असे. पण मला लय मजा येते तिला असं एम्बॅरेस करायला. गाईज लवकरच मी गाडी चालवणार आहे. सो किस को राईड पे आना है अचानक दोस्तों. मला म्हणजे गाडीचं असं काहीतरी करायचं ज्याच्याने असं जाईल ना तुमच्या समोर ना तर तुम्हाला असं वाटतं तुझी गाडी गेली. छपरी सारखं करायचंय काय. हगलीस तू हगलीस आहे बोलून. हगलीस. आणि मला खूप लोक बोलतात की असं नाही करायचंय तुला ज्याच्याने समजेन की ती तूच आहेस. पण माझं काहीतरी भलतंच डोकं चालतं काय. मेरे दिमाग में कुछ खिचड़ी अलग ही पकता है. तो आहे ना कोण बेस्ट फ्रेंडला कॉल करतो असा. कोण तो व्हिडिओ बनवतो ना रील्स. कोण सोड तुला काय सांगायला. तू त्याला फॉलो पण करते. नाव काय रे कोण आहे. सर्कल फेस वाला छक्का आहे. छक्का तो मग बेस्टी आफ्टर मॅरेज. मग ते लोक व्हिडिओ कॉलवर असतात दोघं. मला नाही माहिती. अरे तू फॉलो करते त्याला. काय माहिती करत असेल. मेघन रंजिनी. अच्छा पागल. कशी बोलली छक्का नाही तो गे. हा चला येशू छोटी आहे जाऊ द्या काही. सो बाय. आता आम्ही थोड्या वेळाने परत चालू करणार ब्लॉग. येशूला जायचं होतं सकाळी क्लासला पण येशू आली इकडे कारण रात्री मी एकटी येऊ नाही शकत. एवढ्या रात्रीची मग मी येशूला इथे घेऊन आली. मग ती आता संध्याकाळी जाणार आहे क्लासला. आणि जरा मला सांगा की तुम्हाला माझी गाडी आवडली की नाही. कलर कसा आहे. मला तर खूप आवडली आहे. मी तर काल माझ्या गाडीशी अशी करत होती. माझ्या गाडीला नजर नको लागू दे तुला कोणाची. वो अंदर का खीरा. बाय बाय. नुसता कालवा चाललाय तिचा. उठायला बसायला नुसतं शोधायला कपडे.
इशू बघते व्लॉग्स माझे कधीपासनं. शी Aesthetic मी आता आंघोळ करायला जाणार आहे. आणि हे की माझा ऑइली कॅमेरा झाला आहे. काय ट्रान्झिशन. अरे बापरे. ठीक आहे सगळे घालतात. हे सब मत देखो गाइस. मी बोलते पण त्याच्यात हा टॉप मी मिशोवरनं घेतलाय. खूप आय थिंक 250 की 200 मध्येच आहे काहीतरी. आणि ह्याचा फिट पण चांगला आहे. कलर आवडला मला आणि खूप कम्फर्टेबल आहे. आणि कपडे कम्फर्टेबल आणि असं कपडा पण चांगला आहे. आणि आपण आता गरमीमध्ये हे असे कपडे घालू शकतो. आणि मी माझ्यासाठी अजून पण खूप सारे टॉप मिशोवरनं मागवले आहेत. सवानावरनं कपडे मागवले आहेत. तर ते आता येणार आहे. तर त्याचा मी रील्स टाकेन. त्याचे रील टाकेन मी आणि बघू यूट्यूबला पण शॉर्ट्सवर टाकेन मी. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर थोडंसं अजून वेट करा. मी असं बोलते पण मी कधी कधी कोणत्या कोणत्या गोष्टीची लिंक नाही देऊ शकत. नाही देत कारण मला ती लिंक भेटतच नाही. मी एवढी मंद आहे. माझ्या समोर असतं तरी मला नाही समजत. आणि मी गाडी चालवणार आहे. गाडी मला अशीच चालवायची अशी. मग स्टेअरिंग सोडायचे मग ती स्टेअरिंग आपल्या जागेवर आहे. मला कालच ज्यांनी गाडी मला विकली ते बोलत होते. मी अशीच काय करत होती तर ते माझ्याकडे आले म्हणजे अतिथी देख गाडी आपली किती पण स्वस्त असेल, स्वस्त नाही आहे पण तरी आपल्याला त्याचा खूप मोठा खर्च होऊ शकतो. कारण जर तू समोरच्या गाडीला ठोकलंस तुला खूप पैसे द्यायला लागते. मग तर ये ओव्हर कॉन्फिडन्स नाही रखना गाडी चलाते टाइम. गाडी एकदम नीट चालव, नीट शिक. तुला मी पण शिकवेन असं बोलले ते. आणि कोणी नाही शिकवले तरी माझे पप्पा आहेत आणि माझे पप्पा खूप मस्त कार चालवतात. इवन माझे काका खूप छान कार चालवतात. माझे पप्पा आणि काका एकाच टायमाला सोबतच शिकले होते. म्हणजे काय झालेलं माहिती आहे, आजीनी काकाचे पैसे भरले असं आजी सांगत होती मला. काकाचे पैसे भरले गाडी शिकायसाठी. ठीक आहे, खूप पहिला तेव्हा आजी ना कामाला जायची. तर आजीने मग पप्पांचं हे झालं की नाही मला पण शिकायचे, माझ्यासाठी पण पैसे भरा. मग आजीने मग पप्पांसाठी पण कसे तरी पैसे भरले आणि मग तेव्हा जाऊन पप्पा आणि काका दोघं सोबत शिकले कार. आणि ते आज खूप कामाला आलंय. पप्पा पण शिकले, काका पण शिकले. आता माझ्या पप्पांकडे एक कार होती. पण क्या बोले, मेरे पप्पा को सल्यूट आहे दोस्तों. कधीतरी लाईव्ह सेशन करूया आपण माझ्या पप्पांसोबत. तर मी का ब्लॉग चालू केलाय कारण आता घरी कोण नाही. मी मस्त आतमध्ये रूममध्ये AC लावून ठेवली आहे ऑलरेडी आणि मी बाहेर आली आहे. आणि आता मला खूप भूक लागली आहे पण मी माझे पैसे वेस्ट नाही करणार आहे बाहेरचं खाण्यात. तर तुम्हाला माहिती आहे मी काय बनवणार आहे. गेस 1 2 3 4 5 खिचडी. मला माहिती आहे खूप लोकांनी हेच गेस केलं असेल की मी काय बनवते, खिचडी बनवते. कारण मला अजून दुसरं काही येतं मला बनवता पण कंटाळा येतो म्हणून मी तेच बनवणार. सो पहिल्यांदा मी हे सर्व करते आणि मग चालू करते. ओके, आता मला जरा सांगा की आता मला तर एवढंच माहिती आहे की माझे जेवढे पण सर्व ब्लॉग्स बघतात त्या सर्व जास्त तर पोरीच असतात. तर मला नाही वाटत तुम्हाला लोकांना जास्त माहिती असेल कारचं काही. कारण मला तर नाही माहिती. मी माझ्यावरनं तुम्हाला एक सांगते. कोण कार चालवतं प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मला हे पण सांगा की खूप इझी आहे का, खूप हार्ड आहे का. घीमध्ये बनवते मी. गाण्यात चढलेलं आहे माझ्या. यस. सो मैं क्या बोल रही थी दोस्तों, क्या बोल रही स्कीम का. तर मला आतमध्ये लाईट लावायची आहेत. मला तो जो म्युझिक सिस्टम आहे तो चेंज करायचा आहे. फम 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 वाजला पाहिजे. येशूचा फोन येते, तिने जीपे करते. येशू एवढी घाबरते मोनूला. आता येशूचा फोन आलेला मला. बोलते मोनूला प्लीज बोल ना स्ट्रेटनिंग मी तुला पाहिजे होती म्हणून ठेवली कारण तिला पाहिजे. तर मी विसरली. आता ती मला ओरडेन. त्याच्यापेक्षा तू प्लीज तिला असं बोल ना की माझ्याकडे आधी स्ट्रेटनिंग अशी आहे. येशी डार्लिंग. जिरानी नाही दोन्ही मिक्स करून टाकलं का. या करून बघते. या 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 मी एका हाताने नाही उचलू शकत.
मजा आ रहा है दोस्तों? तुमको आ रहा है क्या देखने को? तुम्ही जरा मला सांगा ना मी काय बनवू, काहीतरी असं मस्तपैकी जे माझी लायकी आहे बनवायची आणि जे मी बनवू शकते. म्हणजे मेरे को ज़्यादा आटा पिटा जीवा का करने को नहीं लगेगा ऐसा कुछ, आणि जे चांगलं पण लागेल आणि जर मला बनवायला पण मजा येईल. आणि मला खूप जास्त तिखट आवडतं तर मी खूप सारी मिरची टाकते, कारण मी खूप तिखट खाते आणि मला अजिबात गोड खायला आवडत नाही. तर मला सर्व बोलतात तू म्हणून बारीक आहेस, तू गोड नाही खात म्हणून. मतलब क्या मेरे को डायबिटीज नहीं होगा कभी. चमचा मला ही खिचडी खूप आवडते अशी. आणि जळवून टाकलं काय देवा. मला खिचडी एवढीशी बनवायची होती पण मी एवढा सर्व मटेरियल टाकला त्याच्यामध्ये. मी काय पण करू शकते. मला तरी असं वाटतं मी जिरा आणि राई दोन्ही पण जळवून टाकलं आणि त्याच्याने आता अजिबात चांगला टेस्ट नाही येणार आहे. पण ठीक आहे, आपण ट्राय करूया दोस्तों. अच्छा बनाने का स्मेल तर छान येते. सॉरी, सुगंध चांगला आहे. मला खूप आवडतं असं. पाणी जास्त झालं काय? मला ना नाही समजत पाणी किती टाकायचं, काय नाही समजत. पण तरी मला खिचडी आवडते. तुमको गिरना है क्या नीचे? मला खूप लोक असे कमेंट करतात आहेत की तुझ्या असे म्हणजे मेसेज पण करतात आहेत की तू तुझ्या गाडीच्या ना असं तुझी गाडी अशी वाटते टार्झनवाली गाडी. ती स्पोर्ट्स कार होती पण माझ्याकडे स्पोर्ट्स कार नाही आहे अजूनपर्यंत. म्हणजे मी घेईन ना एक दिवस नक्की. तुमको क्या लगता है? घेईन का नाही घेईन ना. कोई तो चाहिए रे साथ में व्लॉग बनाने को. मैं अकेला कितना करेगा दोस्तों, कितना करेगा अकेला. मेरे को डाटा देवा. मंदिर आहे तिकडे. तुम्ही कधी असे बोलतात असे उभे असे थोडे रिस्पेक्ट गाईज. आणि असं मंदिराकडे बघून असं तुम्ही बोलता? मी बोलते. मी पागल आहे. मेंटल लोक असे बोलतात. मग असे चांगलं काय काय बोलतात. चांगले ते काय बोलतात ते मंत्र हे भगवान असं मी लगेच त्यांच्याकडे बघून हसते. मग मी अशी मंदिरात जाते तेव्हा असं करते. असं बाकी असं मंदिरात तरी अशीच उभी राहून अशी किंवा अशी उभी राहून अशी त्यांच्याकडे बघते आणि मग बोलत राहते. बोलते लय बोलते मी. काय करणार, घरी कोण नसतं. मेंटल आहे मेंटल. मला सायकायट्रिक कडे जायचंय. अरे तुम्हाला एक जोक सांगते. मोनू बनणार होती सायकायट्रिक. हे मी बरोबर शब्द बोलते ना. सायकायट्रिक. हा आता नाही येणार ते शब्द बरोबर. पहिला बरोबर बोललेली वाटतं. मोनूला हे बनायचं होतं आणि मम्मी पप्पा पण हां बन. जेव्हा ती स्कूलमध्ये होती तोपर्यंत ती खूप चांगला अभ्यास करत होती. ती जशी कॉलेजमध्ये गेली ती एकदम अंडा झाली. लक्ष तिचं कॉलेजपासून एकदम दूर झालं. तर मग आता आम्हाला समजलं तेव्हा तिला सायकायट्रिकची गरज होती आणि आम्हाला असं वाटलं की ती बनणार आहे मोठी होऊन. सो अभी मेरा खिचडी होगा फिर अपन खाएगा. आणि आता किती वाजले थांबा बघून येते. 4 वाजले. मी 4 वाजता जेवते. मी आता जिमला जाणार आहे कारण गाडीमध्ये मी खूप फेंगडी वाटते. मी खूप छोटीशी मुलगी वाटते जी गाडी म्हणजे नवीन पप्पाने गाडी घेतली आणि बसून अशी पाय बी हलवते तशी वाटते मी एकदम. तर मी जाणार आहे आता जिममध्ये. पण पहिला मी गाडी शिकणार आहे. मग मी गाडी माझी इकडे घेऊन येणार आहे. इकडे घेऊन येणार, तिकडे घेऊन जाणार, तिकडे. जसं की माझ्याकडे पेट्रोलसाठी पैसे आहे. मी असं नाही करणार. मी ट्रेननी येणार इथे. मी ट्रेननी जाणार तिकडे. 1-2 महिन्यात ना एकदा गाडी इथे घेऊन आलं तर समजेवाली बात आहे. कारण
रोडवरती ट्रॅफिक बघितलाय, गेअर टाकून टाकून माझं गेअर येऊन जाईल. कारण मला सर्व रील्स तसेच येतात की गेअरवाली गाडीचं ट्रॅफिक मध्ये काय होतं, जेव्हा आपण नवीन नवीन गाडी शिकलेलो असतो त्या माणसाचं काय होतं ते. आणि त्याच्यापासूनच माझी जराशी भेजा खुल गया है मेरा दोस्तो. तर मला तरी वाटतं मी लवकरच शिकेन. सो तुम्ही पण बघत राहा मी कशी शिकते. माझी गाडी मंडेपासून मी क्लासेसला जाणार आहे, तर मी तेव्हा पण ब्लॉग चालू करणार आहे. सो माझे शिकायचे ब्लॉग्स पण येणार आहेत. कार शिकायचे ब्लॉग आता मी कशी शिकणार आहे ते देवालाच माहिती, तुम्हाला माहिती आहे मी कशी शिकणार आहे ते. पण माझ्या गाडीला कोणाची नजर नाही लागली पाहिजे. मला तर अजिबात नाही आवडत असे लोक यार, ज्यांना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं कधी बघवतच नाही. का म्हणून का असं का करायचं. मला कधीच असं नाही वाटलं. कधी कोणी पण काय पण घ्या बाई, मी खरं खूप खुश असते. किंवा मी खुश नसेल तर मी हे पण नसते काय त्याला अशी नसते मी. तुम्ही घेतले गुड फॉर यू भाई, खुश राहा, खुश राहू दोस्तो. पण हे काय असं जळायचं असं लोकांकडे, खूप लोकांना बघितलं मी असं त्याची काळी मी अजून काय गाडी काही त्याची आता गाडी पण शिकून अजून गाडी काय करणार. माझ्या घरचे माझ्या असे सगळे व्हिडिओ बघतील ना, मला येऊन साठ 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 लाफे मारतील. पण ठीक आहे, आता मी गाडी शिकणार आहे आणि मी गाडी चालवणार आहे. मला फक्त एकदा मी अशी गाडी चालवणार आहे, अशी गाडी चालवणार आहे, अशी सॉरी. तर जेव्हा मी गाडी अशी पहिल्यांदा चालू करेन आणि माझ्या स्वतःनी गाडी जेव्हा थोडीशी पण अशी पुढे जाईल ना, हाश बस मी खुश होऊन जाईन की हां चला लाईफमध्ये गाडी चालवली. मग नंतरचं माझं काय होणार आहे ते देवालाच माहिती आहे. पण मी गाडी शिकणार आहे आणि जो माझ्या समोर येणार आहे त्याला माहिती आहे आता, आणि तो मला देवाला माहिती आहे की काय करणार आहे मी त्या गाडीचं आणि जो पण माझ्या समोर येईल त्याचं. तर मी कधी तुम्हाला माझ्या गाडीमध्ये दिसली, तुम्ही तुमचा रस्ता चेंज करा, नाही तुम्ही त्या रस्त्यातच जाऊ नका जिकडे मी येणार आहे गाडी घेऊन. नाहीतर मग तुमचं काय होणार आहे मला नाही माहिती, माझं काय होणार आहे मला पण नाही माहिती. अजून तुम्ही शिकायला पण नाही जाते, पण तरी पण फुल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे मी की मी गाडी चालवू शकते. आणि माझी हाईट पण नव्हती बसत काल, तर मग मला सांगितलं की खाली सीटच्या खाली एक असं आहे ते खेच, तर मी खेचलं तर सीट पुढे जायला पाहिजे ना, अशी खेचलं तर झुपकनी मागे गेली मी. म्हणजे माझ्यामध्ये एवढी पण ताकद नाही की मी ती सीट पुढे घेऊ, झुपकन मागे गेली. मग मी ही सीट पकडली, खाली असं त्या सीटला असं वर गेलं आणि अशी 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 करून पुढे आली. मग जाऊन मी अशी की आता जर पाय इथे स्टेअरिंग बनवली होती, वाव स्टेअरिंग इथे असतं, पाय क्लच ब्रेक तिथे पोचेन आपण. मी जरा पण काय केलं नाही कारण मला जरा पण कॉन्फिडन्स नाही अजूनपर्यंत. जर चुकून पण एक गलत मूव माझा डायरेक्ट समोरच्यांचा जीव, असं नाही केलं पाहिजे. मी शिकेन गाडी, मी लवकरच गाडी शिकणार आहे आता. अशी शिकेन ना गाडी डायरेक्ट हायवे डायरेक्ट. या सर्वेच्या चक्करमध्ये मी हे विसरली की मी मीठ नाही टाकलं, आता काय करू. काय नाही करू शकत, असंच करायला लागेल मला कारण खिचडी पाणी सुटलंय. फोन नाही चिटकत आहे, मी खिचडी नाही बनवू शकत आहे. मीठ टाकायला विसरते बोलायच्या चक्करमध्ये, तिकडे उद्या गेअर बीर चुकीचा टाकला किंवा क्लच ब्रेकच्या जागी एक्सीवर हे केलं तर मग काय होईल काय माहिती देवाला माहिती. एक दिवस तर मी आता घर घेऊन उडणार आहे दोस्त. आता मीठ टाकते, आता मीठ जर जास्त झालं ना तर मग वाट परत. पण तुम्हाला माहिती आहे खिचडीमध्ये मीठ जास्त नाही इकडे, पण खिचडीमध्ये मीठ जास्त चांगलं वाटतं असं मला वाटतं. आता तुम्हाला माहित नाही, तुम्हाला आवडतं की तुम्हाला नाही आवडत, पण मला असं का वाटतंय मी लय चुकीचं काहीतरी टाकलंय. मी डाळ चुकीची टाकली आहे, मी चण्याची डाळ टाकली असं का मला वाटायला लागलंय यार. अरे यार जिंदगी में क्यों ऐसे लगता है मेरे.
तर मला असं वाटतं पाणी लागणार आहे अजून थोडंसं. आणि आता वन आणि आता मस्त त्याला पकायला लावते. विसरली गरम आहे. डायरेक्ट हातच टेकवला. बरं झालं माझ्या नखांनी मला आज वाचवलं. गाडी शिकणार आहे मी. हा माझा मेशोवरनं पार्सल आला आहे. सो मी तर बघणारच आहे नो डाऊट. तुम्हाला पण दाखवते. मी बॅग मागवली आहे. माझ्याकडे ब्लॅकवाली बॅग आहे पण व्हाईट नव्हती, तर मी आता मागवून बघितलं. आता बघूया पहिलं कशी आहे. मला काही समजत नाही, अशी बघून तर चांगली वाटते. आता बघूया. नंतर अजून एक पार्सल. जसं मी 5 मिनटं पण नाही झाले ही बॅग जस्ट ओपन करून बघितली. ही पण मस्त बॅग वाटते खूप, आणि खूप 300च्या आतमध्ये आहे काहीच. आणि आता हे पार्सल आहे. आता हे पार्सल ओपन करून बघते ह्याच्यात काय आहे. सो माझा पार्सल सवानामधनं जे मी वाव लेपर्ड प्रिंट टॉप आहे हा. ओके वाव वाव छान आहे ना. आणि माझी ही बॅग आणि ही बॅग, 2 बॅग. आणि ह्याचं हे किती क्यूट आहे. ही पण बघते, ही पण बघते. ही 300च्या आतमध्ये आहे. मस्त आहे. क्वालिटी पण खूप मस्त आहे. तुम्हाला तर दिसतच असेल. खूप चांगली क्वालिटी आहे. ही थोडी 500च्या अप आहे पण ठीक आहे. मला हा रेड कलर पाहिजे होता आणि ही खूप मस्त वाटते. खोलून बघूया आता हिला. मस्त आहे ना. आणि या बॅगची अजून एक तुम्हाला हे दाखवते मी. या बॅगचं असं हे आहे, म्हणजे आपण याला लाईक असं पण घेऊ शकतो. काय म्हणतात त्याला, बॅकपॅकसारखं पण घेऊ शकतो या बॅगला. आणि ही बॅग मी अशी पण घेऊ शकते. मस्त वाटते ना बॅग. आणि अशी पण घेऊ शकते. खूप मस्त वाटते ही बॅग. ही बॅग मी मम्मीला देईन किंवा मी पण यूज करेन कुठे असं बाहेर जायचं असेल तर. पण ही थोडी मोठी आहे, याच्यामध्ये खूप जास्त सामान जाईन. कारण जर तुम्ही लोक जॉबला जातात आहे, कुठे असं हॅवी तुम्हाला पूर्ण बॅग भरून घेऊन जायचे, तर तुम्ही ही बॅग घेऊ शकता. आणि ही अंडर 400 आहे. अंडर 300. आणि ह्याच्यासाठी हे तुम्ही बघितलंच नाही, हे तर खूप मस्त आहे. ह्याच्यासाठी तर तुम्ही जरा पण रेडी नाही आहे गाईज. हे बघा, हे आहेत लॅशेस जे मी ऑर्डर केले आहेत. साईज अकॉर्डिंग आहेत. आणि हे एवढे नॅचरल वाटतात. हे मी यूज केले आहेत सलॉनमध्ये, खूप क्लायंट्सवर यूज केले आहेत. सो मी ह्याचं पण लिंक माझ्या रीलच्या ह्याच्यामध्ये नक्की देईन. सो इफ तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता. आणि हे खूप नॅचरल वाटतात, खूप जास्त. हे तुम्ही डेली यूजसाठी पण यूज करू शकता, त्यानंतर काढून ठेवू शकतात. ह्याच्यासाठी तुम्हाला एक फक्त ग्ल्यू घ्यायला लागेल, जो माझ्याकडे आहे म्हणून मी नाही ऑर्डर केला. आणि सर्व साईजचे आहेत ह्याच्यात. आणि खूप नॅचरल वाटतं हे.